खूप दिवसापासून मी एक गोष्ट ऑब्झर्व करतोय, तो म्हणजे ॲज अ ह्युमन आपल्या प्रत्येकामध्ये एक इनसिक्युरिटी नावाची फिलिंग असते। प्रत्येकांना आपल्याला वाटत असते की यार मी कुठेतरी कमी आहे। मला प्रत्येकांना वाटत असतो की यार मला हे जमत नाही, मला ते जमत नाही। म्हणजे माझे सपोज कंप्लेनिंग, एव्हरीथिंग अबाउट कंप्लेनिंग, मला वाटत असते की यार मी चांगलं दिसत नाही, माझे केस चांगले नाहीत, माझं हे चांगलं नाही, माझं ते चांगलं नाही, मी दररोज लवकर उठत नाही, मी अभ्यास करत नाही, माझे फायनान्शियल बॅकग्राऊंड चांगले नाही, माझं अकॅडमिक्स बॅकग्राऊंड चांगलं नाही, माझं फ्रेंड सर्कल चांगलं आहे, माझे मित्रमैत्रिणी चांगले नाहीत, मला हे नाही जमत, मला तेच नाही जमत। म्हणजे मला एक्झॅक्टली सांगायचं आहे की ॲज अ ह्युमन आपल्याला प्रत्येकांना वाटत असते आतून की मी कुठेतरी कमी आहे कंपॅरिझन टू अदर पर्सन। तुम्ही ज्या माणसाला बघत असाल, ज्या माणसाला तुम्ही कंपेअर करत असाल, इट मे युअर रूममेट, इट मे युअर फ्रेंड, इट मे युअर कलिग, इट मे एनी पर्सन। पण मला काय वाटतं की ही फिलिंग असणं ॲब्सोल्युटली इट इज ओके, ॲब्सोल्युटली इट इज फाईन। प्रत्येकांना ही फिलिंग असते। प्रत्येक माणूस परफेक्ट कधीही नसतो। काही माणसाला काही जमत असतं, काही जमत नसतं, तर दुसऱ्या माणसाला आपल्याला जे जमतं तर त्याला ते जमत नसतं, दुसरं काही जमत असतं। म्हणजे हे सर्व काही ठरतं की आपण कोणत्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलोय, कोणत्या स्कूलमध्ये आपण गेलोय, आपली सोसायटी कशी होती, आपल्याला वातावरण कसं भेटलंय, त्यानुसार हे सर्व आपले माइंडसेट कसं आधी क्रिएट झालेलं आहे, आपली थॉट प्रोसेस कशी बिल्ड झालेली आहे, या सर्व गोष्टीवरून हे सगळं ठरत असतं। त्यामुळं मला वाटतं की या सर्व गोष्टी आपण थोडाफार ओळखून कमी केल्या पाहिजे। कारण हे सर्व जर गोष्टी वाढत गेल्या तर ते गोष्टी आपल्याला सॅडनेस वाढायला, पुढं सॅडनेस, त्या गोष्टीनुसार सॅडनेस वाढतो। आपल्याला जर ही गोष्टी कमी करायची असेल तर मला वाटतं की मी एक खूप दिवसाखाली एक पुस्तक वाचला होता, द पॉवर ऑफ नाऊ। यू माइट हर्ड अबाउट दॅट बुक। ही खूपच चांगली बुक आहे आपले माइंडसेट शिफ्ट करायला। या पुस्तकामधील एक 3 गोष्टी मी हायलाइट करू इच्छितो। त्या पुस्तकामध्ये ऑथर सांगतात, डोंट कंप्लेन, अडॅप्ट व्हॉट एव्हर इट माइट बी सिच्युएशन। सपोज आपल्याला काही नवीन गोष्टी सुरुवात करायची आहे, नवीन गोष्टी करायच्या आहे, किंवा आपण काहीतरी करायला जातो की आपल्या मनामध्ये एक निगेटिव्ह थॉट ना साखळी जी असते ती सुरुवात म्हणजे आपल्याला त्या गोष्टी करण्यापासून थांबवत असते। प्रत्येकाला वाटत असते की आपण काहीतरी नवीन करायला पाहिजे, जसे की म्हणजे आपण सपोज जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपल्याला वाटत असते की यार मी सकाळी लवकर उठायला पाहिजे, व्यायाम करायला पाहिजे, जिमला जायला पाहिजे, योगा करायला पाहिजे, अभ्यास करायला सुरुवात केली पाहिजे। पण आपले एक ओल्ड माइंडसेट असते, थॉट प्रोसेस पॅटर्न असते, तर ती म्हणत असते आतून की यार आपल्याला नाही जमणार, मी करून बघितलेलं आहे, नाही जमणार आपल्याला, खूपदा मी केलेले आहे, अलार्म ठेवलेले आहेत, 4 अलार्म मी दररोज बंद करतो आणि 5व्या अलार्मला मी उठत असतो, तुला काय जमणार आहे। हे आतून एक थॉट प्रोसेस पॅटर्न असते, ते आपल्याला थांबवत असते। मला वाटतं की थॉट प्रोसेस पॅटर्न ब्रोक करायला गरज आहे। तर दुसरं गोष्टी असं आहे की ॲक्सेप्ट द वे इट इज। स्वतःला तुम्ही जसं आहे तसं फर्स्ट ऑफ ऑल ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे। तर कोणताही माणूस या जगात परफेक्ट असं कोणीही नाही, त्यामुळं आपण जसं आहे तसं स्वतःला ॲक्सेप्ट करा। आपले काही निगेटिव्ह स्ट्रेंथ असतील, काही विकनेसेस असतील, तर स्वतःला आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे। तर आपण एक इम्प्रूव्हमेंटच्या वेद्वारे पुढे जायला ते एक हेल्प करेल असं मला वाटतं। काय होतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करायला जातो तर काहीतरी होऊन बसतं, ते म्हणजे खूप काही चुका होत असतात, झालेल्या असतात, त्या चुकाबद्दल रिग्रेट खूप वाढत जाते। आपल्याला प्रत्येक क्षणाला ते रिग्रेट आपल्याला असं वाटते की यार मी ते करायला नाही पाहिजे होतं, मी असं कसं करू शकतो, आपली इगो आडवा येतो। त्यामुळं आपल्याला त्या गिल्टच्या फिलिंगमध्ये आपण खूप बॅड फील करतो, सॅडनेस वाढत जाते। त्यामुळं त्या सिच्युएशनला मला असं वाटतं की स्वतःला सरेंडर करा। स्वतःला तुम्ही देवळात जाऊ शकता, मंदिरामध्ये जाऊ शकता, मस्जिदीत जाऊ शकता, तुम्ही गुरुद्वारा जाऊ शकता, तुम्ही त्या गोष्टीला मानता, त्या गोष्टीवर विश्वास ठेवता, त्या प्लेसला तुम्ही जावा, स्वतःला सरेंडर करा। व्हॉट एव्हर वेअर यू आर इन दॅट सिच्युएशन, डझंट मॅटर, जस्ट सरेंडर युअर सेल्फ टुवर्ड्स गॉड। सरेंडर करणे म्हणजे हार मानणे असं नाही, पण त्या गोष्टीपासून स्वतःला थोडंफार रिलॅक्स करणे, शांत करणे, कूल करणे। जर तुम्ही सरेंडर केला तर तुम्हाला वे दिसतील,
त्या सिच्युएशनमधून बाहेर येण्याची पॉसिबिलिटी वाढतील. स्वतःला सरेंडर करा, कारण प्रत्येकांना असं वाटत असते कधी कधी की यार मी खूप फसलोय, मी या सिच्युएशनमध्ये असं जबरदस्त सिच्युएशनमध्ये फसलेला आहे की या सिच्युएशन मला बाहेर येताच येत नाही असं आम्हाला वाटत असते. पण इट्स नॉट अ बिग डील टू कम आउट दॅट सिच्युएशन. फक्त स्वतःला सरेंडर करा, थोडं पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा, तर ऑटोमॅटिक सर्व गोष्टी सुधारत जातील, सर्व गोष्टी एक जबरदस्त पद्धतीने आपल्याला दिसत जातील असं मला वाटतं. दॅट्स इट व्हॉट आय वॉन्ट टू टेल फ्रॉम दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स लॉट. खुश राहो.